नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही मोहनदरी ट्रेक करतोय. मित्रांनो, हा पावसाळ्यामधला आमचा पहिला ट्रेक आहे आणि साल्हेर किल्ल्यानंतर आपले ओमकार दादा आपल्या ट्रेकला जॉईन झालेत. इकडे बघा दादा. आणि पुढं आपले धनराज भाऊ आहेत, उमेश भाऊ आहे. बाकी माग नेडा दिसतोय मित्रांनो. त्या नेडा करत जायचं आपल्याला. खाली मोहनदरी गाव दिसतोय. रस्ता खूप चिखलाचा आहे आणि त्या चिखलाच्या रस्त्यातून आणि वाट शोधत नेड्याकडे चाललोय. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि नेडं खूप जवळ आलेलं आहे. मित्रांनो, आता आम्ही नेड्याकडे चाललोय. नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, आता आपण आलोय मोहनदरीमधून वरती चढलोय आपण. आणि हा त्या मेढ्यापाशी जाण्याचा सर्वात रिस्की मार्ग आहे. छोटीशी पायवाट आहे, खाली पूर्ण सरळ कडा आहे. जर पाय वगैरे स्लिप झाला तर मग अवघड आहे. बघू शकता, अजून साधारणतः 200-400 मीटर असेल. इथून जर आपण सरळ बघितलं तर ती आपण बघू शकता वणीगडावर जाणारा मार्ग. आणि आता पावसाचं पण वातावरण आहे, त्याच्यामुळं हा निसर्ग खूपच फुलून दिसतोय. मेढ्याच्या पण वरती जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो, पण तो त्या साईडने आहे. थोडं तिकडनं जावं लागतं त्यासाठी. आम्ही अगोदर इथं मेढ्यामध्ये चाललोय. वेळ पुरतोय का बघतो. आता आम्ही मेढ्याजवळ आलेलो आहे. खूप दिवसाची इच्छा होती की या मोहनदर किल्ल्याच्या मेढ्यावरती जाऊ. आज खूप भारी वाटतंय. हा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट होतोय असं मला वाटतंय. मित्रांनो, मोहनदर किल्ल्यावरून समोर आपल्याला सप्तशृंगी गड दिसतोय. त्याच्यानंतर मार्कंडे, जावळ्या, रावळ्या आणि घोडं इथून पूर्ण धुक्यात आपल्याला दिसतोय. खूप सुंदर असा नजारा बघायला भेटतो इथं. फायनली आपण या नेड्यापर्यंत आलोय. इथूनच आपला ट्रेक अजून मनोरंजक होणार आहे. खूप मोठा मेढा बघायला भेटतो इथं आपल्याला.
नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2026. तर आपण आलो आहे आज मोहनदरी येथील मोहनदरी किल्ला बघायला. त्यालाच शिकडा किल्ला असे म्हणतात. तर आपण सकाळी आलो होतो, साधारण ते 10च्या दरम्यान आलो होतो. आता आपण चढलो आहे आणि या शिकडा किल्ल्यावरच एक खरंच खूपच सुंदर असं नेडं पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथला हा व्ह्यू समोरच, जर इथून जर समोर बघितलं तर तिकडं सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंडे ऋषी आणि जावळ्या रावळ्या वणीच्या गडावर आले तर नक्कीच या नेड्याला भेट द्या, नक्कीच या किल्ल्याला भेट द्या. बघण्यासारखा किल्ला आहे. खूप काही आपण जिथे पण जातो तिथं सह्याद्रीच्या कुशीमध्ये बघायला खूपच छान भेटणार. इथं या साईडला आपण बघतो नेड्याच्या, तर सालेर सालोटा बागलान जी रांग आहे, पर्वत रांग बघायला भेटते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव मोहनदरी बघतोय आपण पाठीमागे. आज त्याच गावच्या चिमुकल्या मुली इथं आपल्याला मोहनदरी किल्ल्यावर बघायला भेटत आहे. हे बघा, नेड्यामध्ये आलेले आहेत ते आपण. तुम्ही शाळेत गेल्या होत्या का? ध्वजारोहण केलं का? खूप सुंदर नजारा बघायला भेटतो इथून. या मुली पण खरंच निसर्गाच्या खुशीत ज्यांचं बालपण जातंय. आता बघा किती छोट्याल्या मुली या नेड्यामध्ये आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. त्यांना कसलीच भीती नाही वाटत. तुम्ही रोजच येता का सुट्टीच्या दिवशी काय फिरायला? थोडं सांभाळून यायचं, कारण रस्ता खूप डेंजर आहे. खूप सुंदर नजारा दिसतोय मित्रांनो इथून. हे बघा, समोर सप्तशृंगी गड, मार्कंडे ऋषी, जावळ्या रावळ्या आणि धोडप. इथून हे किल्ले धुक्यामध्ये बघायला भेटतात. आणि इकडून पूर्ण बागलान प्रांताची जे किल्ले आहेत ते बघायला भेटतात. सध्या तर पूर्ण धुका असल्यामुळे किल्ले दिसत नाहीत, पण जी पर्वतरांग आहे ती याच साईडला आहे. खरंच ज्या मुली आज आपण इथं बघतोय किल्ल्यावरती, त्यांचं बालपणच इथं गेलंय, त्यामुळं त्यांना कसलीच भीती वाटत नाही. आता खाली गाव दिसतोय आणि त्याच गावाच्या रस्त्याने, खूप छोटा रस्ता आहे, तरी पण त्या या नेड्यामध्ये सुट्टीच्या दिवशी येतात आणि मस्त आयुष्य जगताय. मित्रांनो, ही इथूनच शिडी आहे. या शिडीवरती इथून आपण या मेढ्यामध्ये येतो आणि इथूनच खाली उतरून, हे बघा, इथून असा एक गडाच्या वरती जायला रस्ता आहे. आता या चिमुकल्या मुली आम्हाला गाईड करतील इथून. मित्रांनो, पूर्णपणे या कडेकडेने जावं लागतं वरती, मोहनदरी किल्ल्याच्या टॉपवरती.
तर आता आपण किल्ल्याच्या पूर्ण टॉपवरती आहे. इथं आपल्याला कातळात कोरलेल्या टाक्या बघायला भेटतात. म्हणजे इथं पण अवशेष आहेत किल्ल्यावरती बघण्यासारखे. खोल रे. मित्रांनो, पहिले जे आहे हे बघा, इथं प्रत्येक टाकेवरती कोरलेलं आहे. हे खूप प्राचीन कालीन टाकं बघायला भेटलं इथं आपल्याला. प्रत्येक किल्ल्यावर काही ना काही अवशेष असतोच. खाली मोहनदरी गाव बघायला भेटतो. आता किल्ल्याच्या टॉपवरती येत आम्ही. या शाळेच्या मुली सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. आता गड उतरून परत नेड्याजवळ आलोय. हा जो पॅच आहे तो खूप कठीण आहे. कृपया पावसाळ्याच्या वेळेस सांभाळून ट्रेक करा.